कुंभनगरी नाशिकमध्ये तिसरी पर्वणी पार पडते। तिसऱ्या शाही स्नानासाठी कुंभनगरी गजबजली। रामकुंडावर शाही स्नानासाठी भक्तांनी गर्दी केली। निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर आखाड्याचं शाही स्नान पार पडणार आहे। नाशिकमध्ये आखाड्याच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे। पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिला सामुदायिक अथर्वशीर्ष पठण त्यांनी केलं। दरवर्षी ऋषी पंचमीच्या दिवशी महिला एकत्र येऊन अथर्वशीर्षाचं पठण करतात। आजही तब्बल 21,000 महिलांनी एकत्र येऊन सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केलं। पावसाची पर्वा न करता या महिलांनी इथे अथर्वशीर्ष पठण केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा मुंबईतल्या सरकारी निवासस्थानी 10 दिवसांच्या मुक्कामानंतर श्री गणरायाचं आगमन झालंय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दक्षिण मुंबईतल्या कुंभारपाडा इथे जाऊन गणेशाची मूर्ती निवासस्थानी आणली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब विघ्नहर्त्याची पूजा आरती केली। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गणेश चतुर्थी निमित्तानं दिवसभर मुंबईत होते। इथल्या महत्त्वाच्या निवडक गणेश मूर्तींचं अमित शहा यांनी यावेळी दर्शन घेतलं। विशेष म्हणजे संध्याकाळी शहा यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट दिली। शेलार या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत। राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी श्री गणेशाची विधिवत स्थापना केली गेली। मुनगंटीवार कुटुंबात गेल्या 25 पिढ्यांपासून मातीच्या मूर्तीची स्थापना केली जाते। कुटुंबीय स्वतः ती मूर्ती रंगवतात। 10 दिवस संपूर्ण कुटुंब श्री गणेशाच्या भक्तीत तल्लीन असते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लालबागमध्ये जाऊन संध्याकाळी गणेश गल्लीतल्या गणरायाचं दर्शन घेतलं। उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे होते। मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीतल्या गणरायाची 22 फूट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे मित्र आणि पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं। राज ठाकरेंसोबत त्यांचे कुटुंबीयही होते। माहीमध्ये जाऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पा विराजमान झालाय। निवासी आयुक्त आभा शुक्ला आणि शिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र यांनी गणपतीची आरती केली। 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात लावणी, ऑर्केस्ट्रा, संगीताचा कार्यक्रम, झांज पथकाच्या कला, भजन होणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस बल तैनात करण्यात आले। रत्नागिरी तालुक्यातील कर्ला आणि आंबेशेत गावच्या मिरवणुकीत शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी गेल्या 25 वर्षांपासून सहभागी होत आहेत। या मिरवणुकीत त्यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही। झी 24 तासच्या ऑफिसमध्येही गणेशाचं साधेपणानं आगमन झालंय। यावर्षी राज्यावर दुष्काळी संकट असल्यामुळे गणपतीसाठी जमवलेली वर्गणी दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे। सकाळी झी 24 तासच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली। यावेळी जमलेल्या कर्मचाऱ्यांनी बळीराजाच्या सुखासमाधानासाठी गणरायाला साकडं घातलं। सर्व सार्वजनिक गणेश मंडळाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचं तसंच प्रत्येक घरानं मदत करण्याचं आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं। झी 24 तास राबवत असलेल्या दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या उपक्रमासाठी मदत करण्याचं आवाहन पुरंदरे यांनी केलं। दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या झी 24 तासच्या विशेष मोहिमेला नागरिकांसह सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। या उपक्रमाचं माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक केलंय। समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन दुष्काळग्रस्तांना मदत करावी असं आवाहन त्यांनी केले। गेली 4 वर्ष दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। आपल्या लाडक्या पाहुण्याला घरी नेण्यासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळाली। विघ्नहर्ते असलेल्या गणरायानं मराठवाड्यावर आलेलं दुष्काळाचं विघ्न दूर करावं अशी प्रार्थना भाविक करतायत। यावर्षीच्या गणेशोत्सवाला दुष्काळाची किनार आहे, त्यामुळे अनेक मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केलाय। पुण्यातल्या मंडई गणपतीतर्फे दुष्काळग्रस्तांच्या जनावरांसाठी रोज 1 ट्रक हिरवा चारा पाठवण्यात येणार आहे। गणेशाच्या आगमनाचा औचित्य साधून मंडई गणपती मंडळानं पहिला ट्रक रवानाही केलाय। सामाजिक भान जपणाऱ्या मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असाच आहे। परतीच्या पावसानं खान्देशवासियांना सुखद धक्का देत जोरदार हजेरी लावली। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात
गडरायाचं स्वागत करून वरुणराजानं काहीसा दिलासा दिला। गेल्या महिनाभरापासून खानदेशात पावसानं दडी मारली होती। शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता। तीनही जिल्ह्यात कुठे मुसळधार तर कुठे तुरळक पाऊस झाला। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित समीर गायकवाडच्या सांगलीतल्या घरातून 23 मोबाईल, 1 चाकू आणि काही धार्मिक कागदपत्र सापडली। सांगली पोलिसांनी घातलेल्या छाप्यात हे साहित्य हस्तगत करण्यात आले। तर समीरचे नातेवाईक सुशील जाधव आणि श्रीधर जाधव यांना कोल्हापूर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली। कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी गायकवाडसह 4 अटक केली होती। नागपूरमधल्या मेहन प्रकल्पाच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीची हत्या झाली होती। तपासादरम्यान या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी पोलिसांनी जीवन छापले या आरोपीला अटक केली असून तो नागपुरात नामांकित स्कूलच्या स्कूल बसचा ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 68व्या स्मृतिदिनी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य आणि पर्यायानं मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला। स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ हे या मुक्ती संग्रामाचे नेते होते। हिंगोलीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। नगरपालिका उद्यानात हुतात्मा स्मारकात हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून हुतात्म्यांना सलामी देण्यात आली आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मराठवाडा मुक्ती मोर्चा पक्षाच्या वतीनं अनोखं प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीबरोबरच दुष्काळग्रस्त मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आगळं-वेगळं आंदोलन करण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।